यांच्या आत्महत्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या पत्नी सविता कोळपे आणि बंधू कैलास कोळपे यांनी केली आहे। जिल्हा कारागृहातील कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या पत्नी सविता कोळपे आणि बंधू कैलास कोळपे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या प्रसंगी वारंवार एकाच ठिकाणी ड्युटी देणं, रजा न देणं, रजा पेंडिंग ठेवणं, वारंवार लेखी आणि तोंडी विनंती करून सुद्धा रजा मंजूर न करणं यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय। त्यातूनच हा प्रकार घडलाय। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या पत्नी सविता कोळपे आणि बंधू कैलास कोळपे यांनी केली आहे। जिल्हा कारागृह येथे कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले विकास कोळपे यांनी 9 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या जवळील SLR रायफलने छातीवर फायर टाकून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं आणि त्यांनी त्यांचे व्हॉट्सअपवर स्वतःचे फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली असे विधान लिहून हा गंभीर प्रयत्न केला होता। पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांनी मुख्यालयाकडे विनंती बदलीचा अर्ज केला होता। कोणतेही ठोस कारण नसताना वरिष्ठ अधिकारी स्वाती साठे यांनी हा कर्मचारी पुणे येथील कारागृहात नको असं कारण देऊन अर्ज नाकारला। वरिष्ठ अधिकारी योगेश देसाई यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या किरकोळ कारणावरून निलंबनाची कारवाई केली अशी माहिती यावेळी देण्यात आली। पुण्यासाठी पदवीसाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांनी खूप वेळा पदवीसाठी अर्ज केला, परंतु स्वाती साठे मॅडम आणि योगेश देसाई म्हणजे स्वाती साठे मॅडम या पदवीसाठी वारंवार त्यांना नकार करत होत्या। म्हणजे विकास कोळपे मला पुण्यामध्ये नकोच आहे असं त्यांचं डायरेक्ट स्पष्टीकरण येत होतं। आणि त्याचबरोबर मी पुणे या ठिकाणी एक खाजगी नोकरी करत होते, परंतु त्यांचं मानसिक टेन्शन आणि तणाव हा वाढत होता। त्यामुळे मला माझा जो जॉब आहे त्याला राजीनामा देऊन मला सोलापूर ते शिफ्ट व्हावं लागलं। त्यामुळे आम्ही जे म्हणजे आमच्या दोघांचं जे आर्थिक हे होतं तर ते कमी झालं। ॲक्च्युली आमच्या सासूबाईला थोडासा प्रॉब्लेम आहे हॉस्पिटलचा, तर आम्हाला तिकडे लक्ष देणं हे नव्हतं आमच्यासाठी, म्हणजे आम्ही तेवढा वेळ देऊ शकत नव्हतो। आणि गेले 2-3 महिन्यापासून ते फुल टेन्शनमध्ये राहत होते। तर मी त्यांना वारंवार जर विचारपूस केला की बाबा तुम्ही का टेन्शनमध्ये राहत आहे, तर त्यांच्याकडून फक्त एकच स्पष्टीकरण येत होतं की ज्या मोठीसाठी लागणाऱ्या ज्या रजा होत्या त्याही मंजूर केल्या नव्हत्या। त्याचबरोबर 1-1.5 महिने माझं हॉस्पिटलचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं माझं ट्रीटमेंट झाल्यामुळं ते सुट्टीवर आले होते, तर त्यावेळी त्यांनी रजा मंजूर नव्हती केली। म्हणजे ही खूप कमी रेशो होती। तर त्या टेन्शनमध्ये आणि जे सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक मिंड साहेब हे त्यांना वारंवार टॉर्चर, वारंवार त्यांना म्हणजे ते मानसिक टेन्शनमध्ये असूनही सुद्धा त्यांना जे बाहेर होती ते त्यांनी स्वतः अशा ठिकाणी ते ड्युटी देत होते। अशा प्रकारचं आर्थिक वेतन त्यांना वेळेवरती न देणे, आमचे पूर्ण कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहे। त्यांनी विनंती बदलीसाठी विनंती अर्ज वारंवार केले, लेखी स्वरूपात केले, तोंडी स्वरूपात त्यांनी निवेदन दिली, तरी पण त्यांना बदलीसाठी काही रिस्पॉन्स मिळाला नाही। त्या सर्व घटनेमुळं ते थोडेसे मानसिक तणावात होते आणि आमच्या कुटुंबाचा सर्वस्वी त्यांच्यावरती होता। जॉबला ते एकटेच होते, पण आमचं आज नशीब आहे चांगलं किंवा त्यांचं नशीब चांगलं आहे, सुदैवाने ते आज आमच्यात आहे। 3 गोळ्या लागून सुद्धा आज ते ठीक आहे, परिस्थिती त्यांचे उपचार घेत आहेत हॉस्पिटलमध्ये। परंतु या सर्व घटनेचा प्रशासनावरती अद्याप काही गंभीर परिणाम सुद्धा नाही। सर्व शांततेचं वातावरण आहे। आमच्या अशा अपेक्षा आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु अद्याप झाली नाही।